नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. आपण पाहत आहात विदर्भ न्यूज 365 महिला विशेष या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्यासोबत आज आहेत रुपाली नाकाडे, ज्यांना शासनाने पुरस्कारित केलं आहे राजमाता जिजाऊ स्वावलंबन या पुरस्काराने. ताई नमस्कार. नमस्कार. तुमचं महिला विशेष या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. खरं तर सगळ्यात पहिल्यांदा सांगा की हा जो पुरस्कार तुम्हाला शासनाने दिलाय हा कुठल्या कार्यासाठी दिलाय? असं आहे की माझ्या सावनेर गावामध्ये मी बचत गटामध्ये CRP म्हणून कार्यरत आहे. तर मी त्या पदावर आहे. तर माझे कार्य असते की मी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे. तर मी असं कोणताच क्षण सोडत नाही की अशी कोणती संधी सोडत नाही की जे मी करत नसेल. कोणतंही कार्य असो, मी नाही कोणत्याच कार्याला म्हणत नाही. माझ्या समजा जीवन कार्यामध्ये नाही हा शब्द आहेच नाही. तर आरोग्य तपासणी असो किंवा कोणी थायरॉईड तपासणी असो, महिलांची हिमोग्लोबिन तपासणी असो, ह्या वेगळ्या तपासण्या आणि झाडे लावा झाडे जगवा. प्रत्येक महिला आता मागच्या वेळेला जागतिक दिनाला 360 महिलांनी 360 झाडं लावलेली आहे. फक्त एवढं आहे की ते आम्ही पत्रकार म्हणजे पेपरला वगैरे छापलं नाही आहे. असे छोटे छोटे कार्य आम्ही करत असतो आणि त्यामध्ये मी योग्य ठरली असेल. बहुतेक त्यांना वाटलं असेल की सामाजिक कार्य तुम्ही ज्या प्रकारे सक्रिय होता आणि प्रत्येक वेळी जे कुठलं काम हाती येईल त्यामध्ये पुरेपूर आपला प्रयत्न तुम्ही केला आणि त्यासाठीच कदाचित हा तुम्हाला गौरवण्यात आला आहे. हो. आणि या व्यतिरिक्त हे सगळं तुम्ही कामं करताच आहात. मात्र या व्यतिरिक्त आणखी काय काय जुने अनुभव आहेत, कुठल्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वीकारलेल्या होत्या? हां, असं आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मी CRP म्हणून कार्यरत आहेच. पण एक म्हणून की BRT ट्रेनर म्हणूनही कार्यरत आहे नांदगाव तालुक्यात. आणि त्यासोबतच मी संवादिनीचं पण काम बघते आणि सामाजिक कार्यकर्ता पण आहे. आणि माझं पर्सनली मला खूप आवडतं भजनं वगैरे म्हणायला. तर माझं भजनी मंडळसुद्धा आहे, रुक्मिणी महिला भजनी मंडळ. आणि त्यातही मी असे पुष्कळ पारितोषिक पहिला नंबरचे दुसऱ्या नंबरचे पटकावलेले आहे. अच्छा. आणि एवढं सगळं कार्य करत असताना, समाजात तुम्ही वावरत असताना महिला म्हणून कुठेतरी अडचणी येतात का? असं कोणतीच गोष्ट नाही आहे की महिलांना अडचण येत नसेल म्हणून. सगळ्याच महिलांना आहे. ती पदावर असो किंवा नसो, गृहिणी असो, इवन ती बाहेर काम करणारी असो, गृहमंत्री का बरं नसो, तिला अडचणी येतातच. पण त्याही अडचणीला मात देऊन समोर जायचे मला आवडते. हां. आणि बरेचदा असे अनुभव आले असतील कुठेतरी पुरुषापेक्षा महिला म्हणून तुम्हाला कमी लेखलं गेलं? कमी लेखला गेले असे तर खूप अनुभव आहेत. ते सांगण्याजोगे तर नाहीच. पण मी तेव्हा ठाणलं होतं की नाही, आज ते तिथे बसले आहेत तर उद्या आपण पण तिथे असू. तेव्हा तिथे बसण्यासाठी आजपासून आपले कार्य सुरू. माझ्यामध्ये हे जिद्द आहे आणि कुठेतरी ही जिद्द आज तुम्हाला इथपर्यंत घेऊन आली. हां. आणि या व्यतिरिक्त आणखी काय छंद जोपासतात, काय आवडीनिवडी आहेत? आवडीनिवडी म्हणजे मला आता कसं वेळ मिळत नाही. मला माझ्या मुलाबाळांसोबत वेळ घालवणे, माझ्या मिस्टरांसोबत वेळ घालवणे खूप आवडते. पण कामच इतके असतात की मी त्यांना वेळच देऊ शकत नाही. खूप कमी वेळ असतो. आणि कसं आहे माहिती आहे का, 36 समूह आहे, बचत गट आहे. आणि 36 समूहात 360 महिला कार्यरत आहे. आणि त्यात म्हणजे माझ्या काही समूहांना लेखे लिहायला खूप भारी जातात. जे रेकॉर्ड असतात ते मी त्यांच्या घरीच बोलावून रेकॉर्ड लिहून घेतो. आणि हप्तेवारी, आता कुठेही हप्तेवारीचं माहिती नाही, पण माझ्या सावनेर गावामध्ये सगळ्यांचे लेखे आपले 25 रुपये हप्त्यांनीच आहे, ते मीच पूर्ण करून देते. आणि सगळ्या महिलांशी जेव्हा तुमचा संपर्क येतो तेव्हा अनेक महिलांच्या अडचणी वगैरे तुम्हाला म्हणजे त्यांनी न सांगताच तुम्हाला कळत असतील. तरी असं जास्तीत जास्त महिलांना या समस्यांना जास्त सामोरे जावं लागतं असं कोणत्या समस्या? अशा समस्या आहे. पहिल्यांदा तर एक गोष्ट आहे की खेड्यातील महिलांना बिचारांना माहीतच नसतं की समोरचं जग काय आहे. त्यांना हे सुद्धा माहिती नाही की त्यांचा आपल्या इव्हन आपल्या घरकुलामध्ये नंबर आहे की नाही, त्या पात्रता आहे की नाही, हे सुद्धा त्यांना माहिती नाही. आणि मला असं वाटते जेव्हापासून मी 4/10/18 पासून मी कार्यरत आहे CRP पदावर, तर मी पुष्कळ जणांना पुष्कळ महिलांच्या मनात अशी जागृती केली आहे की तुम्हाला हे मिळेल, तुम्हाला ते मिळेल. आणि त्या महिला तशा करतात. काही महिलांनी फॉर्म भरले, काहींचे घरकुल आलेले आहे, काहींचे विधवा महिलांचे पगार चालू, आणि काहींना स्वच्छालय. असे मी आवाज उठवतच राहतो. आणि त्यांना ती जाणीव करून दिलेली आहे की तुम्ही ग्रामसभेला जर आल्या तरच तुम्हाला लाभ मिळणार, नाही तर मिळणार नाही. कारण
महिलांना माहीतच नसते की नेमकी योजना ज्या मिळतात त्या महिलांना मिळते नाही मिळत, आणि कोणत्या योजना आल्या हे त्यांना माहीत होत नाही. ज्यांना योजनेचा लाभ घ्यायचा नसते त्यांना ते लाभ घेऊन चुकतात, आणि ज्या बिचाऱ्या गरीब महिला असतात तिथपर्यंत त्या योजना पोहोचत नाही. ते पोहोचण्याचं काम आम्ही करतो आणि ते मार्गदर्शन करायचं काम आम्ही करतो. म्हणजे एका बंद खोलीत जसं पणती काम करते तशाप्रमाणे आमच्या महिला बचत गटाचं काम आहे, सुरू आहे. हां. आणि कधीतरी असा एखादा अनुभव आला असेल की मी तर घराच्या बाहेर निघालीच, मात्र या क्षणी अनेक महिलांना आपण इथे ओढायला पाहिजे, बाहेर काढायला पाहिजे. हो, खूप सुंदर प्रश्न होता ताई. तर मग आहे ना ताई, जेव्हापासून मी CRP बनली तर 4 महिलांना मी 3 महिला वर्धिनी लागून दिलेल्या आहे. त्यांना आता ताई कमसे कम 80,000पर्यंत त्यांचे रोजगार होऊन चुकला आहे. 80,000 रुपये. त्या म्हणजे काही विधवा आहे, काही समजा निराधार आहे, अशा महिलांना वर्धिनी लावलेला आहे. आणि एक कृषी सखी लावलेली आहे. आणि त्यानंतर आता 21 तारखेला भव्य रोजगार मेळावा आहे. तर 10वी व 12वी उत्तीर्ण मुलांना व मुलींना तिथे मी सायन्सकोर मैदानमध्ये घेऊन जाणार आहे. काहीची नोंद झालेली आहे माझ्याकडे. असं त्यांना रोजगार पण मी मिळवून देणार आहे, मुली असो किंवा मुलं असो. आणि ज्या महिला आहेत त्यांना कोणतेही गृहउद्योग करण्यासंबंधी मी नेहमीच प्रोत्साहन देत राहते. आणि जेव्हा अशा काही महिला येतात समोर की आम्हाला काहीतरी करायचं आहे, तुमच्यापर्यंत दाखवतात की हा उद्योग करण्यात आम्ही इंटरेस्टेड आहे, तेव्हा शासनाची आणि त्या स्त्रियांचा म्हणजे दुवा म्हणून तुम्ही काम करता, त्यांना फंड लागत असो किंवा एक प्रकारची हिंमत लागत असो, तेव्हाचा काय अनुभव आहे? तेव्हाचा खूप छान अनुभव आहे. कारण कसं फंडची गोष्ट काढली तर माझ्या 15 समूहांना 15 लाख रुपये मिळालेले आहे माझ्या सावनेर गावाच्या समूहामध्ये. आणि इव्हन माझ्या 36 समूहातून 30 समूहांना 15,000 रुपये RFI मिळून दिलेला आहे. आणि 15 समूहांना 1-1 लाख रुपये लोनसुद्धा मिळालेला आहे. आणि त्यात आम्ही धडपड करतच असतो आणि पुढेही मिळतील. हे नक्कीच महिला समोर येत आहेत. आता 21वे शतक सुरू आहे आणि बऱ्याचशा महिला बाहेर निघत आहेत. मात्र या बाहेर निघालेल्या महिलांना कुठेतरी बरेचदा घरच्यांपासून तर त्रास होतोच, मात्र समाजात गेल्यानंतरही त्रास होतो. आपण बरेचदा बघतो की अनेक अन्याय अत्याचार महिलांवर होत राहतात. यावर तुम्ही काय सांगाल? अत्याचार होत असतात, पण अत्याचार होऊ देऊ नये. समोर आता तर तुम्हाला माहिती आहे ताई, बाहेर आपण जेव्हा निघतो तर प्रत्येक महिला असो की मुलगी असो तिला वेगळ्या नजरेने बघितल्या जाते. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही राणी लक्ष्मीबाई झाशीची राणीसारख्या जगा, जेणेकरून एक जर कोणी मारली तर त्याला 2 हाणल्याशिवाय बाहेर निघायचं नाही. खूप छान वक्तव्य केलंय खरं तर. म्हणजे समोरच्याने एक मारली जर आपण दोन मारल्याशिवाय बाहेर निघायचं नाही. तेव्हाच कुठेतरी परिवर्तन घडेल आणि कोणाची हिंमत होणार नाही. राणी लक्ष्मीबाईच्या महाराष्ट्रात राहतो आपण. माझी जिजाऊसारख्या महिलेपासून आपण शिक्षण घेतलेलं आहे. अहिल्याबाई होळकर होऊन गेलेल्या आहे. तसं जगा. आणि खरं तर एक म्हणणे आहे की माझं म्हणणं आहे की जे आता जे प्रकार घडत आहे निर्भया वगैरे सारखे जी पेट्रोल वगैरेचं आहे, अरे जर एका महिलेवर पेट्रोल टाकत आहे तर सगळ्या महिला एकत्र व्हा आणि 30 बॉटल त्यांच्या आगावर टाका आणि सगळं भडकून द्या, तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही. बरोबर आहे. खरं तर खूप सुंदर संदेश दिलाय. आणि लग्नानंतर तुम्ही हे सगळं कार्य करत आहात, मात्र लग्नाआधीचं आयुष्य कसं होतं? खूप सुंदर. मी माझ्या आईवडिलाला एकटीच आहे आणि माझा भाऊ पण, माझा एक भाऊ आणि एक मीच आहे. एकच आहे मी माझ्या आईवडिलांना. आणि त्यांचं खूप म्हणजे स्वप्न होतं की मी नोकरीवाल्यांना पडली पाहिजे. पण कसं ताई, नोकरीवाल्यापेक्षाही माझे मिस्टर मला खूप सुंदर मिळाले, माझे मन मिळाले आणि त्यांची नेहमी मला साथ असते. आणि प्रत्येक कार्य, सामाजिक कार्य असो, इव्हन कोणतंही कार्य असो, भजनी मंडळसुद्धा असो, ते मला सपोर्ट करतात आणि नाही कुठल्याच गोष्टीला म्हणत नाही. मी त्यांनाच विचारून काम करते. जेव्हा स्त्रीचा नवरा स्त्रीला अडवतो तेव्हा नक्कीच ती खचत असेल, मागे पडत असेल. हो. नवऱ्याची जी सोबत असते ती जास्त महत्वाची ठरते. हो, आता ही गोष्ट आहे. तर ताई माहिती आहे का, नेमकं आपल्या समूह काय म्हणतो आहे ना, समूहामुळे महिला बाहेर निघालेली आहे. तर त्या महिलेला मान आहे हे तिच्या घरच्या लोकांना, तिच्या सासऱ्यांना, तिच्या नवऱ्याला, तिच्या नंदेला हे कसं माहीत होणार? तर आम्ही फिरती बैठक त्यांच्या घरी घेतो आणि त्या दिवसचा अध्यक्षाचा मान आम्ही त्या ताईला देतो, जेणेकरून जेव्हा आम्ही ते प्रत्यक्ष जे बैठक घेतो तेव्हा ते घरचे लोक बघत असतात, अरे आपण आपल्या सुनेला किंवा आपल्या पत्नीला आपण कोणत्या नजरेने बघतो आणि इथे या 10 महिलांची ती अध्यक्ष आहे, तर हिलाही कुठेतरी मान आहे. तेव्हा ते
म्हणजे कुठेतरी परिवर्तन घडतं. एका स्त्रीला महत्व देण्याचं काम तुम्ही सुरुवात तिच्या कुटुंबापासून कुटुंबापासून करतो. आणि आता जे तुम्हाला महत्व प्राप्त झालंय त्यासाठी तुमच्या घरचे सासरचे सॅटिस्फाय आहे? खूप सुंदर प्रश्न आहे ताई. माझा खूप मोठा आप्त परिवार आहे. मी सगळ्यात शेवट म्हणजे 5व्या क्रमांकाची आहे आणि सगळ्याच्या लाडाची आहे. आणि सगळेच मला एकूण 25 जणांचा कुटुंब आहे आमचं आणि सगळेच मला सहाय्य करतात, एखादी मुलगी म्हणून वागवतात. माझ्या जावांचं मी खूप कौतुक करते. मी जर घरी नसताना माझ्या मुलाबाळांना त्या सांभाळतात. कधी एवढा मोठा तुमचा जेव्हा परिवार आहे त्या परिवारात कधी भांडणं वगैरे होतं? ताई मला एक समजते की मी जेव्हा चुकतो तेव्हा मोठ्यांचा तर मान आहेच मला रागवायचा. मग मी चुकते म्हणून ते म्हणतील ना, मी चुकतच नाही तर ते म्हणणार नाही. आणि मी त्यांना माझ्या ज्या मोठ्या जावा आहेत त्यांना मी सासूप्रमाणे मानतो. मी चुकेल तेव्हा पण मला टाईमच मिळत नाही चुकायचा. इवन मला खूप कमी वेळ मिळतो घरी राहण्यासाठी, म्हणून सगळं आनंदातच मी. आणि कसं ताई, महिला आहे, बाहेर वावरावं लागते, तर काही गोष्टी आहे ना, म्हणजे आपले जे रिलेशन आहे टिकवायसाठी काही गोष्टी मिसकरेज करावं लागते. आणि मुलं बाळ असतील? 2 क्यूट लिटिल गर्ल आहे माझ्या. दोन्ही मुलीच आहे आणि मला गर्व आहे. माझ्यापेक्षा खूप हुशार आहात. तेव्हा कुठेतरी परिवाराने किंवा आजूबाजूच्या लोकांनी असं म्हटलं की आणखी एक मुलगा असायला हवा? खूप सुंदर ताई, मला 2 मुलं झालेले होते पहिल्यांदा, आवडे जावडे. तर ते राहिले नाही. माझ्या 2 मुली आहेत. पुष्कळ झाल्याने म्हटलं मला, पण माझी छोटी एक मुलगी आहे रेणुका, ती जर माझ्यासमोर जर तिला असं म्हटलं, म्हणजे तिच्यासमोर जर मला म्हटलं की तुला मुलगा पाहिजे होता, तर ती माझी मुलगी म्हणते मुलापेक्षा मुलगी बरी, उजेड देते तिन्ही घरी. तेव्हा समोरच्याला बोलायची जागाच नसते की आता याच्यावर उत्तर काय. बरोबर. म्हणजे कुठेतरी एक छोटीशी मुलगी जेव्हा या मोठ्या लोकांना हा संदेश देते तर त्यांना कुठेतरी स्वतःबद्दलच एक म्हणजे आता तरी चेंज व्हायला पाहिजे असं वाटत असेल. हो. आणि या ज्या मुली आहेत यांचं संगोपन कसं करता? टाईम मिळतो ताई. सगळ्यात पहिले मी माझ्या मुलींनाच वेळ देतो. त्यांचं सगळे सकाळीच, आता मला ताई सकाळी 4 वाजतापासून जर समजा मी माझ्या कार्याला सुरुवात होते, मी माझे 8-9 वाजेपर्यंत माझे सगळे कार्य करतो. जेवण वगैरे, नाश्ता वगैरे सगळं बनवून त्याचं सगळं व्यवस्थित करून मी पाऊल बाहेर काढतो. नंतर बाहेर एक वेळा निघाली तर ते माझं असते. आता ते तुम्ही जे कार्य करत आहात ते म्हणजे खरंच प्रशंसा करण्यासारखं आहे आणि खरं तर शासनाने तुमचा गौरव केला आहे त्या कार्यासाठी. मात्र आता इथून पुढचे पाऊल काय असते? पुढचे पाऊल तर असंच आहे की माझी एकही महिला, माझं स्वप्न आहे की घरकुल वंचित राहिली नाही पाहिजे. माझं एवढं स्वप्न आहे. आणि ज्या निराधार महिला आहेत त्यांना पगार चालू झाले पाहिजे. आणि माझे स्वप्न आहे मास्टर ट्रेनर बनायचं. कालांतराने तेही सक्सेसफुल होणार नक्कीच. आणि माझ्या मुलीला IPS ऑफिसर बनवायचं आहे, दोन्ही मुलींना. खरं तर आज यांच्याकडे पद आहेत आणि त्यामधून तुम्ही ते कार्य करत आहात. मात्र असं वाटतं का की जर हे पद कदाचित माझ्याकडे नसतं तर मी हे सगळं काम करू शकले नसते? असं काही नाही ताई. एक महिला काही करू शकते. तिनं फक्त ठाणलं पाहिजे की मला हे करायचं आहे. जरुरी नाही आहे की त्या व्यक्तीला पदच असणे आवश्यक आहे. आपण तसेही कार्य करू शकतो, कारण आपण एक प्रथम नागरिक आहोत. आपण वोटिंग करायला जातो, प्रथम नागरिक झालो आहे आपण. मग आपल्या नागरिक तत्वाचं काय आहे, आपण आपल्यामध्ये जे इमेज आहे की नाही, आम्ही सांगू शकतो महिलांना की नाही हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. आणि जे अन्याय होत असेल तिथे सांगू शकतो आपण की नाही हे तुझं चूक आहे रे बा, हे बरोबर आहे, हे सांगू शकतो. आणि जर असंच असेल तर प्रत्येकानं पद असणे आवश्यक नाही. की असं जरुरी नाही आहे की पद असणे किंवा कोणते सामाजिक कार्यकर्ता असणे. आणि मला तर असं वाटतं की जसं जसं आपण जबाबदाऱ्या घेत जातो, सांभाळत जातो, तर पद आपोआप आपल्याकडे येते. म्हणजे पद आल्यानंतर मी काम करेल असं नको व्हायला. असं गृहीत धरता कामा नये, हे गैरसमज आहे. मला सांगा, मुख्यमंत्री बनतो आपण जेव्हा त्यांना वोटिंग करतो तेव्हा ते बनतात. म्हणजे आपण पद नसूनही आपण त्यांना निवडून देतो. आणि त्याही आधी कुठेतरी त्यांना समाजात जाऊन काहीतरी कार्य करावं लागतं आणि त्या कार्याच्या भरोशावर नंतर मग वोटिंग केलं. म्हणून कार्य महत्वाचं, पद महत्वाचं नाही, माझं म्हणणं हे आहे. आणि मला एक म्हणजे हे आहे की मी एक शब्द टाकला माझ्या महिलांना किंवा त्यांच्या घरच्या मिस्टरांना की मला या ताईला हे इथे न्यायचं आहे, मला त्या ताईला पाठवा तुम्ही. त्यांच्याकडे फोन वगैरे, आता तुम्हाला माहीतच आहे खेडेगावात महिलांकडे कमी आणि पुरुषांकडे
मोबाईल जास्त असतो. मला जेव्हाही बैठक घ्यायचा असेल, मला कोणतेही कार्य घ्यायचं असेल, मीटिंग घ्यायची असेल किंवा बैठक घ्यायची असेल, तर मी फोन केला की ते पुरुष उचलतात. पण ते मला एकच म्हणतात, हो ताई आणि नाहीच म्हणत नाही आहे, कारण त्यांनाही माहिती आहे की मी जे करत आहे ते बरोबर करत आहे आणि त्यांचा प्रत्येकांचा मला सहभाग आहे. मला खूप त्यांचं हे आहे, मला तेच खूप पाहिजे होतं आणि मी खरी उतरलेली आहे. खरं तर महिला विशेष या भागामध्ये मला तुमच्याकडून नक्कीच आपल्या ज्या प्रेक्षक महिला आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी त्यांना हे देईल की ताई, तुम्ही घरी बसून न राहता थोडे बाहेर निघा, बाहेरचं जग पहा कुठे चाललेलं आहे आणि तू मेमे करण्यापेक्षा जगात खूप काही करण्याजोगतं आहे. तिथे फक्त आपलं लक्ष नसतं. आणि ज्या मुली बाहेर जातात, आता तुम्ही सांगा, मुलींना तर आपण बाहेर पाठवणंच आलं शिक्षणासाठी, मग तिला अशा न्यूज दाखवून, वेगवेगळे भीती दाखवून, बाई बरोबर जा, बाई बरोबर येशील घरी, असं न म्हणता, बाई तुला जर कोणी काही म्हटलं, तू तर आपल्याकडून चुकाचं नाही आणि कोणी तुला जर एक मारली तर 2 हाणल्याशिवाय राहायचं नाही आणि 1 शब्द बोले 4 शब्द बोलल्याशिवाय राहायचं नाही आणि तटमाने जगायचं, हे तिला शिकवायचं. खरं तर मुलींना, स्त्रियांना खूप मोठी हिंमत देणाऱ्या या ओळी होत्या. आणि स्त्रियांशी नेहमी म्हणजे आपण म्हणतो की जसं स्त्रीशिवाय हे जग पूर्ण नाही, तसंच पुरुषाशिवाय पण नाही आहे. तर पुरुषांना आजच्या दिवशी तुम्ही काय सांगाल? शिकवण आई वडिलाची असते. जसं आपण घडतो तसं ते मुलं घडत असतात. मुलांनाही शिक्षण हे असते, गरजेचं असते. ज्या घरचं वातावरण चांगलं असते ते मुलं छान घडतात आणि जे आईवडील मुलांकडे लक्ष देत नाही ते निर्भयासारखे मोठे मोठे गुन्हे करतात. म्हणून आईवडिलांना एक विनंती करते मी, त्यांनी मुलींना समान शिक्षण द्यायचं. असं नाही करायचं की हे मुलगी आहे तू घरात बस आणि मुलगा आहे तर त्यांचा करते. नाही, समान शिक्षण द्या, समान वागणूक द्या. ते समानतेचंच ते मुलंही पारंगत करतील. नक्कीच. आणि तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला भजनाची खूप आवड आहे. प्लीज आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही 4 ओळी गाऊन दाखवा. भजनाची खूप आवड आहे. मी गजानन महाराजची खूप भक्त आहे. मला वारी करायचा खूप छंद आहे. मी पायदळ वारी अकोल्याहून रात्रभर करायची. 12 महिने मी वाऱ्या केलेल्या आहे. कोणतं भजन म्हणायचं नेमकं? विचार करा म्हटलं. 4 ओळी है ना, राहू दे कंटिन्यू. 4 ओळी नंतर मग आपण संपू. गजानन महाराजांवरच म्हणा आता. पंढरीचा महिमा झालं का? चालू. पंढरीचा महिमा कसा, पंढरीचा महिमा कसा, शेगावात गाजतो, शेगावात गाजतो. गण गण गजानन समाधीत बोलतो, गण गण गजानन समाधीत बोलतो. पंढरीचा महिमा कसा, पंढरीचा महिमा कसा, शेगावात गाजतो, शेगावात गाजतो. गण गण गजानन समाधीत बोलतो, गण गण गजानन समाधीत बोलतो. खूप सुंदर असं भजन तुम्ही म्हटलं आणि या मधुर आवाजातच आता मी या कार्यक्रमाची सांगता करते. मात्र यांनी जे सांगितलं की मुलींना कुठेतरी न घाबरवता तुम्ही त्यांना एक हिंमत द्या आणि जर समोरच्याने 1 मारली तर तुम्ही त्यांना 2 लागवण्याची ती ताकद त्या मुलींमध्ये द्या. तसंच पुरुषांना जो एक संदेश दिला तोही फार महत्त्वाचा आहे. ताई, तुम्ही इथे आलात आणि एवढ्या छान प्रकारे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.